आषाढ महिना आला की प्रत्येकाच्या घरामध्ये तळणीच्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. मग यामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये कापण्या आणि तिखट पुऱ्या बनवल्या जातात. पण आज ना तिखट पुऱ्यांची वेगळी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण आपण त्याच पद्धतीच्या पुऱ्या खाऊन सुद्धा कंटाळलेलो असतो. बरं, ही पुरी फक्त आषाढ महिन्यातच नाही बरं का, तर इतर वेळेस तुम्ही प्रवासाला जाणार असाल किंवा मुलांसाठी मधल्या वेळेसाठी खाऊ काहीतरी बनवायचं असेल, तर अशा वेळेस सुद्धा बनवू शकता. बनवायची पद्धत खूप सोपी आहे. तर यासाठी मी इथं काय केलं, जो आपला ओला नारळ असतो ना, यातली अर्धी वाटी मी इथं घेतलेली आहे. ती आपल्याला छान खिसून घ्यायची किंवा अगदी पातळ पातळ तुम्ही याचे स्लाइस बनवून घेतलेत ना तरी सुद्धा चालेल. मध्यम आकाराचा नारळ होता, त्यातली अर्धीच वाटी मी इथे घेतलेली आहे. अशी मोठ्या ग्रेटरनेच मी ही खिसून घेतलीये. शक्यतो काप करण्यापेक्षा ना मी म्हणेल की खिसून तुम्ही घेतल्या तर बरं होईल, कारण मग हे बारीक करण्यासाठी अतिशय सोपं जातं. जर तुम्ही काप याचे करून घेतले तर थोडंसं बारीक करून घेण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. आता इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे आणि यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे. तर जो छोटा चटणी जार असतो तोच इथे मी घेतलाय. यामध्ये सगळ्यात आधी आपण जे खोबरं खिसून घेतलं होतं, हे संपूर्ण खोबरं या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. संपूर्ण खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे काही साहित्य मी इथं घेतलेलं आहे ते सुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्येच घालूयात. तर अर्धा इंच आल्याचे तुकडे, 7-8 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. याचबरोबर 4 ते 5 किंवा आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे असतील तर 20-25 इथं मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. मूठभर कोथिंबीर घेतली आणि एक छोटा चमचा भरून मी इथं जिरं घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य गरज पडली तरच चमचा 2 चमचे पाणी घालून तुम्ही वाटून घ्या. नाहीतर बिना पाण्याचं सुद्धा अगदी व्यवस्थित बारीक असं हे वाटलं जातं. तर हे बघा, तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण डोश्यासाठी किंवा इडलीसाठी जी चटणी बनवतो, अगदी त्याच पद्धतीची इथे आपली चटणी बनवून तयार आहे. अजिबात मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही आणि जितकं तुम्हाला बारीक करता येईल ना, तितकी बारीक अशी इथं चटणीही करून घ्यायची. आता ही चटणी मी एका ताटामध्ये काढून घेते. तर इथे संपूर्ण खोबऱ्याचं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे. अगदी बारीक असं हे दळून घेतलेलं आहे. अजिबात असे मोठे-मोठे काप किंवा मोठे-मोठे खीस याच्यामध्ये राहायला नको. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं मिसळून घ्यायचं आणि आता यामध्ये मी इथं 1 कप भरून तांदळाचं पीठ घेतलंय. रेग्युलर मी रेशनचे तांदूळ दळून आणलेले आहेत. हेच इथं मी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला सगळंच तांदळाचं पीठ न घालता अर्धच मी यामधलं घातलं आणि चांगलं आता या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपण गरजेनुसार आपण यामध्ये तांदळाचं पीठ आणखीन वाढवणार आहोत. सुरुवातीचं तांदळाचं पीठ चांगलं मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. उरलेलं सगळं पीठ आपण यामध्ये घालूयात आणि आता जसं पाण्याची आवश्यकता लागेल तसं थोडं-थोडं यामध्ये पाणी घालायचंय आणि थोडासा घट्टसर असाच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. खोबरं, कोथिंबीर वाटून घेत असताना जर तुम्ही पाण्याचा वापर केला असेल ना, तर थोडंसं बेतामध्येच आत्ता यावेळेस पाणी घालायचंय. नाहीतर एकदम हे मिश्रण पातळ होऊ शकतं. खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर पाण्याचा अंश असतो, तेलकटपणा असतो, यामुळे खूप जास्त आपल्याला पाण्याचा इथं वापर करावा लागत नाही. तर हे बघा, अगदी परफेक्ट असं पीठ इथं मळून झालेलं आहे. थोडंसं मऊसूत आहे, तरी देखील थोडंसं घट्ट आहे. खूप जास्त सुद्धा मी पातळ हे ठेवलेलं नाही. आता अगदी अर्धा चमचा यामध्ये मी तेल घातलेलं आहे. आता या तेलामध्ये थोडंसं हे पीठ आपण मळून घेऊयात. तर खूप वेळ असं मळत बसायची गरज नाही. फक्त तेलामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं. आता यानंतर लगेचच आपण पुऱ्या लाटायला घेणार आहोत. खूप जास्त वेळ किंवा मुरत ठेवण्याची अशी गरज नाही. लगेचच तुम्ही बनवायला घेऊ शकता. तर साधारण असे लिंबाच्या आकारा एवढे मी इथं पेढे मी आधीच तयार करून ठेवणार आहे. असं आधीच तयार करून ठेवले ना हे पेढे, तर मग काय होतं, ऐन वेळेस पटपट आपल्याला लाटता सुद्धा येतात. एका साईडला तळण्याचं काम आणि एका साईडला लाटण्याचं काम, असं दोन्ही काम पटापट आपल्याला करता येतं. सगळ्या पिठाचे सगळे उंडे इथे तयार करून झालेले आहेत. आता यावरती अगदी थोडंसं, म्हणजे फक्त चमचाभर मी वरून तेल घातलेलं आहे. एकदा ही तयारी करून घेतली की पुऱ्या अगदी पटपट तळण्यासाठी तयार होतात. तर इथे मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. आता आपण काय करूयात, तेल गरम करण्यासाठी ठेवूयात. म्हणजे आपल्या 3-4 पुऱ्या लाटेपर्यंत इथं तेल सुद्धा चांगलं गरम होईल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो गॅस स्टोव्ह दिसतोय तो आहे अगारो इलाइट 3 बर्नर गॅस स्टोव्ह. 6 mm चा टफ ग्लास टॉप याचा आहे. याचे जे बर्नर आहेत ना ते ब्रासचे आहेत, त्यामुळे अजिबात गंज चढण्याची शक्यता राहत नाही. याचे जे बर्नर आहेत ते स्मॉल, मीडियम आणि बिग अशा 3 साईज मध्ये येतात. बर्नरच्या साईडला 2 ड्रिप ट्रे आहेत. एक फिक्स आहे आणि एक तुम्ही काढून वॉश करू शकता. याचबरोबर स्टेनलेस स्टीलचे हे ड्रिप ट्रे आहेत आणि यावरती हाय क्वालिटी कोटेड पॅन सपोर्ट स्टँड या 3ही बर्नर सोबत आहेत.
LPG कम्पॅटेबल आहे, पण जर PNG असेल म्हणजे तुमच्याकडे जर गॅसची पाईपलाईन असेल तर तुम्हाला तुमच्या लोकेशनमधल्या गॅस पर्सनकडून ते अटॅच करून घ्यावं लागेल. ऑर यू कॅन रीच आउट टू द अगारो कस्टमर केअर. पाईपची डायरेक्शन सुद्धा तुम्ही लेफ्ट राईट अशी तुमच्या सोयीनुसार करून घेऊ शकता. ग्लास टॉप असणारा गॅस स्टोव्ह घ्यायचा म्हटल्यावर थोडीशी मनामध्ये भीती वाटते, पण काही काळजी घेतली ना तर अजिबात टेन्शनचं काम नाही. पहिले तर स्वयंपाक झाला, गॅस स्टोव्ह थोडासा गरम असतो, अशा वेळेस लगेच तो क्लीन करायला घ्यायचा नाही. नॉर्मल होऊ द्यायचा आणि मगच स्वच्छ असा तुम्ही क्लीन करून घ्यायचा. अगदी गरम असणारं एखादं भांड, कढई किंवा तवा तुम्ही लगेचच त्या ग्लास टॉप वरती ठेवायचा नाही. तारेची घासणी किंवा मग असे जे स्क्रब असतात की ज्याने स्क्रॅचेस यावरती उठू शकतात, असे स्क्रब तुम्हाला अजिबात साफ करण्यासाठी याला वापरायचे नाहीत. एखादं भांड डायरेक्ट बर्नर वरती ठेवायचं नाही. याआधी जो ब्लॅक कलरचा पॅन सपोर्ट स्टँड असतो तो ठेवायचा आणि मगच भांड यावरती ठेवायचं. यावरती तंदुरी कुकर वगैरे ठेवायचं नाही किंवा एखादं असं भांड ठेवायचं नाही की ज्यामुळे डायरेक्ट ते ग्लासला टच होईल. तर ग्लास टॉपचा स्टोव्ह वापरताना ही काळजी तुम्ही आवश्यक घ्यायची आहे. हा अगारोचा गॅस स्टोव्ह विकत घेण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत, तर यासाठी इथे मी असा प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे किंवा याऐवजी तुम्ही बटर पेपर इथे वापरू शकता. आता यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि तेल या कागदाला आतमधल्या साईडने दोनही बाजूने लावून घ्यायचं. आता इथे एक असा उंडा घ्यायचा आहे, तो उंडा व्यवस्थित असा दाबून घ्यायचा, सेट करून घ्यायचा आणि यानंतर यावरती अशा पद्धतीने वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला हा कागद असा फोल्ड करून घ्यायचा. आता हे लाटण्यापेक्षा ना असं एखाद्या प्लेटने मस्त असं दाबून घ्यायचं, एकसारखं असं दाबलं जातं, पटपट या पुऱ्या सुद्धा होतात. लाटत बसलात तर खाली हे पोळपाटाला चिकटण्याची जरा जास्त शक्यता असते, यामुळे अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या. आता हाताने जर कुठे जाड पातळ अशी पुरी वाटत असेल तर ती हाताने बोटाने व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची किंवा जर कडा थोड्याशा चिरल्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकता. तर हे बघा, असं पेपरमध्ये तुम्ही केलं तर पुरी अजिबात वर खाली चिकटत नाही, सहज अशी वेगळी होते. तर अशाच आपण 3-4 पुऱ्या तरी करून घेऊ. एकाच वेळेस खूप जास्त पुऱ्या करून ठेवायच्या नाहीत. 3 ते 4 पुऱ्या अशा करून झाल्या की यानंतर लगेचच या तळायला घ्यायच्या. तर हे बघा, अशा इथे 4 पुऱ्या माझ्या करून झालेल्या आहेत. आता आपण तेल गरम झालं आहे की नाही हे सुद्धा चेक करून घेऊ. तर तेल इथं बऱ्यापैकी मला गरम झाल्यासारखं वाटतंय. यामध्ये एक मी गोळा घातलेला आहे. गोळा घालून चांगले याला बुडबुडे आलेत आणि लगेच तो वरती आला नाही, याचा अर्थ तेल असं परफेक्ट तापलं गेलेलं आहे. पटकन तो वरती आला तर समजून घ्यायचं की तेल थोडंसं जास्तच कडकडीत असं गरम झालंय. मग थोडंसं तेल थंड होईपर्यंत वाट पाहायची. तर हे बघा, पुरी सुद्धा आपण तेलामध्ये घातल्यानंतर एक काही सेकंदासाठी खाली जाऊन बसली आणि यानंतर अशा पद्धतीने ती वरती आलेली आहे. पुरीवरती असं तेल घातलं की छान ती टम्म फुगते. एकोणा एक पुऱ्या मस्त टम्म अशा फुगल्या जातात. खरं सांगायचं तर या पुऱ्या खूप पटापट तळून होतात. 1 ते 1.5 मिनिटामध्ये एक पुरी तळून सुद्धा होते. तुमची जर कढई मोठी असेल तर एका वेळेस तुम्ही 2-2, 3-3 पुऱ्या सुद्धा तळून घेऊ शकता. तर हे बघा, साधारण 1 मिनिटभरासाठी खालच्या साईडने मी पुरी तळून घेतली. आता दुसऱ्या साईडने पलटी करून एक अर्धा मिनिटांसाठी छान तळून घेऊ. या पुऱ्या सारख्या उलट-पलट करत तळायच्या नाही. एकदा पलटी करून घेतली की दुसऱ्या बाजूने तळून डायरेक्ट ही तेलामधून काढून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता एक पुरी आपली मस्त अशी तळून झालेली आहे. एका प्लेटमध्ये ही काढून घेऊयात. आता याच पद्धतीने दुसरी पुरी सुद्धा तुम्हाला तळून दाखवते. तर हे बघा, अशी पुरी थोडा वेळ अशी खाली तळाला जाऊन बसते आणि आपोआप ती वरती येते. अशा पद्धतीने तेल तुम्ही घालत राहिले तर मग पुरी अशी मस्त टम्म फुगली जाते. पुरी फुलल्यानंतर सुद्धा यावरती तेल सोडायचं म्हणजे काय होतं की वरचे जे आवरण आहे ते थोडंसं तळलं जातं आणि यामुळेच पुरी फुटण्याची शक्यता राहत नाही. खालच्या साईडने साधारण मिनिटभरासाठी पुरी तळून घेतली की पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घ्यायची. जेव्हा पुरी अशी टम्म फुगली जाते अशा वेळेस कड्या व्यवस्थित अशा तळल्या जात नाही. तर या पद्धतीने थोडंसं दाबून अशी पुरी कडेने तळून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखी अशी तळली जाते. अजिबात ही कच्ची राहत नाही. तर मस्त अशी पुरी इथं तळून झालेली आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा मी करून घेते. तर या पुऱ्या खूप पटापट लाटल्या जातात. खूप वेळ अशाच टम्म फुगून राहतात. जवळपास 2-3 तास म्हटलं तरी अशाच फुललेल्या राहतात आणि याचबरोबर मस्त खुसखुशीत सुद्धा होतात. यामध्ये घातलेल्या ओल्या खोबऱ्याचा, पुदिन्याचा, त्यानंतर लसूण आल्याचा फ्लेवर अफलातून येतो. खूप मस्त येतो. दह्यासोबत खा किंवा मुलांना असाच रोल करून द्या. मुलं आवडीने खातील. जवळ आसपास 3 ते 4 दिवस या पुऱ्या टिकतात. त्यामुळे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता.
तर तुम्हाला एक पुरी मी अशी तोडून दाखवते. तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि मस्त फ्लेवरफुल सुद्धा झालेली आहे. या पुऱ्या अशाच तुम्ही खाल्ल्या तर मस्त खुसखुशीत लागतात आणि याचबरोबर पटकन अशा त्या मऊ पडत नाहीत, कारण आपण यामध्ये तांदूळाचं पीठ वापरलंय. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.